खरं सांगायचं तर काय हसते हो लेखणी. मी माझ्या चारोळीमध्ये लिहिलंय की लेखणी म्हणजे हळव्या मनाचा तरल असलेला साधासुधा भाव. लेखणी म्हणजे हळव्या मनाचा तरल असलेला साधासुधा भाव. लेखणी म्हणजे शब्दांची उधळण. लेखणी म्हणजे शब्दांची उधळण नी काळजाचा घेतलेला ठाव. लेखणी म्हणजे शब्दांची उधळण नी काळजाचा घेतलेला ठाव. ही माझी चारोळी होती श्रोते हो. कारण बऱ्याच वेळा लेखणी तिला किंवा त्याला सुद्धा लिहिते श्रोते हो. आणि त्याबद्दलसुद्धा मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की शोधतो आहे केव्हाचे शब्द. शोधतो आहे केव्हाचे शब्द तुला कागदावर लिहायला. शोधतो आहे केव्हाचे शब्द तुला कागदावर लिहायला. लेखणीचे मन आतुर झाले. लेखणीचे मन आतुर झाले तुला अशी सामोरी पाहायला. लेखणीचे मन आतुर झाले तुला अशी सामोरी पाहायला. तर श्रोते हो, या माझ्या 2 चारोळ्या होत्या. आणि या माझ्या 2 चारोळ्यानंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूयात आणि 2 चारोळ्यांकडे वळूयात. आणि ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत ऋतुजा तायडे दिग्रस यवतमाळ येथून. आणि मॅडमनी पहिल्या चारोळीमध्ये लिहिलं आहे की मणीचा भाव अंतरीचा ठाव मांडते कागदावरी लेखणी तिचे नाव. मणीचा भाव अंतरीचा ठाव मांडते कागदावरी लेखणी तिचे नाव. वा. आणि दुसऱ्या चारोळीत त्या लिहित आहेत की चितारले शब्दात चित्कार मणीचे माझ्या. चितारले शब्दात चित्कार मणीचे माझ्या तिलाच साध घातली लेखणीने माझ्या. तिलाच साध घातली लेखणीने माझ्या. वा. अप्रतिम अशा चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि एक कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे सौ छाया संदीप जावळे वाई सातारा येथून. मॅडम लिहित आहेत की हृदयीचे दग्ध स्पंदन आवेगे शब्दात येई. हृदयीचे दग्ध स्पंदन आवेगे शब्दात येई. मनाचा हरेक कप्पा लेखणीने रिता होई. मनाचा हरेक कप्पा लेखणीने रिथा होई. कधी देते हसू ओठी कुरवाळी कधी वेदनेला. कधी देते हसू ओठी कुरवाळी कधी वेदनेला. सखी बनून लेखणी धावे जाणून माझ्या भावनेला. सखी बनून लेखणी धावे जाणून माझ्या भावनेला. वा. अप्रतिम अशी कविता होती श्रोते हो की लेखणी कधी ओठावर हसू आणते, कधी वेदनेला शब्दांच्या माध्यमातून रिक्त करते. असे भाव मांडणारी कविता होती. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी कविता आहे श्रोते हो जी आपल्याला पाठवलेली आहे श्री गणेश पुरुषोत्तम शेंडे उपशिक्षक जिल्हा परिषद केंद्र शाळा मेटगुताड तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा येथून. आणि सर लिहित आहेत की प्राणाहूनही प्रिय असे साऱ्या लेखणी आपली ज्ञानवर्धिनी. वा. प्राणाहूनही प्रिय असे साऱ्या लेखणी आपली ज्ञानवर्धिनी. वाकडे मोकळे सुटेनी सरळे. वाकडे मोकळे सुटेनी सरळे अक्षरे रेखी खास गुणवर्णिनी. वाकडे मोकळे सुटेनी सरळे अक्षरे रेखी खास गुणवर्णिनी. खिशात वसलेली सामर्थ्याची शोभून या दिसे नवी लेखनी. खिशात वसलेली सामर्थ्याची शोभून या दिसे नवी लेखनी. वळणदार लिहून या आखर. वळणदार लिहून या आखर सारस्वतांची ओळख देणारी. सारस्वतांची ओळख देणारी. वा. आणि खरंय श्रोते हो की प्रत्येकाच्या खिशाला पेन असतो. आणि ती एक आपण साहित्यिक असल्याची, आपण लेखक असल्याची, आपण कवी असल्याची सुद्धा ओळख देतो. कारण कवींचा साहित्यिकांचा पेहराव त्यांचे हावभाव हे पटकन ओळखता येतात. आणि सरांनी लिहिलं आहे की खिशात वसलेली सामर्थ्याची शोभून या दिसे नवी लेखनी. सुंदर असे भाव मांडलेले होते श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेकडे आपण वळूयात. आणि जे आपल्याला पाठवलेले आहे डॉक्टर शीतल शिवराज मालुसरे महाड रायगड येथून. आणि मॅडम लिहित आहेत की लेखनीस असे तलवारीची धार अन्यायाला करते वार प्रतिवार. लेखनीस असे तलवारीची धार अन्यायाला करते वार प्रतिवार. लेखनी जेव्हा बोलते तेव्हा मी शांत असते. लेखनी जेव्हा बोलते तेव्हा मी शांत असते. शांततेत त्या अलगद लेखनी पुढे सरसावते. वा. शांततेत त्या अलगद लेखनी पुढे सरसावते. प्रतिम अशी कविता होती श्रोते हो की लेखनी जेव्हा बोलते तेव्हा मी शांत असते. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे श्रावणी सुधीर सुर्वे फोंडा गोवा येथून.
ज्या की विश्वभान प्रतिष्ठान गोवा राज्याच्या समन्वयक आहेत. आणि त्या लिहित आहेत की कीबोर्ड बोले लेखणीला आता तुझी नाही चालणार. कीबोर्ड बोले लेखणीला आता तुझी नाही चालणार. टंकलेखनाच्या युगात मीच तेवढं मिरवणार. टंकलेखनाच्या युगात मीच तेवढं मिरवणार. लेखणी हसून म्हणाली मिरवायचं तेवढं मिरव. लेखणी हसून म्हणाली मिरवायचं तेवढं मिरव. माझी किंमत काय हस्ताक्षर स्पर्धेनंतर ठरव. माझी किंमत काय हस्ताक्षर स्पर्धेनंतर ठरव. खूपच अप्रतिम अशी मिश्किली करणारी कविता होती श्रोते हो. आणि या सुंदर अशा कवितेनंतर 2 चारोळ्यांकडे आपण वळूयात, ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत सीमा भंडारे पुणे इथून. आणि मॅडम लिहित आहेत पहिल्या चारोळीत की लेखणीचे कार्य थोर लिहिले तिने इतिहास. लेखकांची लेखकाव्ये असे सखी सर्वांची खास. लेखणीचे कार्य थोर लिहिले तिने इतिहास. लेखकांची लेखकाव्ये असे सखी सर्वांची खास. वा. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की लेखणीने लिहिलेली पत्रे अजूनही वाटतात हवी हवीशी. लेखणीने लिहिलेली पत्रे अजूनही वाटतात हवी हवीशी. प्रिय माणूस भेटल्याची जाणीव होते जराशी. प्रिय माणूस भेटल्याची जाणीव होते जराशी. खूपच सुंदर अशा चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि आपण पुढच्या एका कवितेकडे वळूयात, जी आपल्याला पाठवलेली आहे सौ अंजली सचिन मामिडवार मुदखेड येथून. आणि मॅडम लिहित आहेत की सासरच्या सुनेला लक्ष्मीचा मान. लेखकाच्या लेखणीला शारदेचा अभिमान. वा. सासरच्या सुनेला लक्ष्मीचा मान. लेखकाच्या लेखणीला शारदेचा अभिमान. उंच धबधबा निसर्गाची शान. उंच धबधबा निसर्गाची शान. लेखकाच्या ज्ञानाला लेखणीचा मान. लेखकाच्या ज्ञानाला लेखणीचा मान. खरंच खूपच सुंदर अशी कविता होती श्रोते हो. आणि पुढची सुद्धा एक कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे भैरवी रेळे अमरावती येथून. आणि मॅडमनी लिहिले की लेखकाची लेखणी जणू तळपणारी धारदार तलवार. लेखकाची लेखणी जणू तळपणारी धारदार तलवार. समाजाला बदलण्याचे वरदान घाव करीती शब्द धारदार. समाजाला बदलण्याचे वरदान घाव करीती शब्द धारदार. भल्या भल्यांना घाम पोडिती अशी असे लेखणीची कमाल. भल्या भल्यांना घाम पोडिती अशी असे लेखणीची कमाल. लहानपणापासून थोरापर्यंत करीती सगळ्यांच्या जीवनात धमाल. लहानांपासून थोरापर्यंत करीती सगळ्यांच्या जीवनात धमाल. वा. खूपच सुंदर अशी कविता होती श्रोते हो ही सुद्धा. आणि पुढच्या 2 चारोळ्यांकडे आपण वळूयात, ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत सौ सुवर्णा अनिरुद्ध पांडे नांदेड येथून. आणि मॅडमनी लिहिलं आहे पहिल्या चारोळीत की लेखणी माझी बोलते डॉक्टर नर्स यांच्यासाठी. लेखणी माझी बोलते डॉक्टर नर्स यांच्यासाठी. विनम्रतेने पहा चालते सर्व कोरोना योद्ध्यांसाठी. विनम्रतेने पहा चालते सर्व कोरोना योद्ध्यांसाठी. सुंदर असे भाव मांडलेले आहेत या चारोळीतून. आणि दुसऱ्या चारोळीत त्यांनी लिहिले की कवी मनातून फुलते कविता लेखणी उतरवते ती कागदावर. कवी मनातून फुलते कविता लेखणी उतरवते ती कागदावर. मनातील भाव व्यक्त करते राहते कविता मनपटलावर. मनातील भाव व्यक्त करते राहते कविता मनपटलावर. वा. आणि या 2 सुंदर अशा चारोळ्यानंतर श्रोते हो पुढच्या एका सुंदर कवितेकडे आपण जाऊयात. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे जयशेन कोथरे नागपूर येथून. आणि सरांनी लिहिलंय की मायेचा सागर तू करुणेची घागर तू. योग्य संस्कार करून दिलाय जीवनाला या आकार तू. चुकलो तर समजावतेस तू. पडलो तर सावरतेस तू. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर दिसतेस तू. कधी संकट आले तर सोबत उभी असतेस तू. कधी संकट आले तर सोबत असतेस तू. तर आपल्या आईप्रती लेखणीच्या माध्यमातून सरांनी हे भाव व्यक्त केलेले होते आई शीर्षकाखाली. आणि पुढची जी एक कविता आहे श्रोते हो त्या कवितेकडे आपण वळूयात. 2 चारोळ्यांकडे आपण वळूयात, ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत सौ वसुधा कोडगिरे पुणे यांच्या चारोळ्यांकडं. आणि त्या लिहित आहेत की जाणून घ्या साऱ्यांनी सामर्थ्य लेखणीचे महाभारत भगवद्गीता दासबोध ज्ञानेश्वरीचे. जाणून घ्या साऱ्यांनी सामर्थ्य लेखणीचे महाभारत भगवद्गीता दासबोध ज्ञानेश्वरीचे. मनातील विचारांना बंधनातून करा मुक्त. मनातील विचारांना बंधनातून करा मुक्त. कविता होईल साकार लेखणीतून होता व्यक्त. कविता होईल साकार लेखणीतून होता व्यक्त. वा. खूपच सुंदर असा संदेश या
रचनेमधून मॅडमनी 2 चारोळ्यांमधून दिलेला आहे आणि एक कविता आपल्याला पाठवलेली आहे श्रोते हो. मुक्तांगिनी या नावाने मॅडम लिहितात. साक्षी सुहास शिंत्रे, जिल्हा ठाणे, तालुका कल्याण इथून, आणि त्यांनी माझी सोबती या शीर्षकाखाली लिहिलंय की सुखदुःखाची सोबती तू आहेस सदैव माझ्या जवळ. सुखदुःखाची सोबती तू आहेस सदैव माझ्या जवळी. तू एकटीच माझी मैत्रीण उमटवते अंतरीचे शब्द मोती. तू एकटीच माझी मैत्रीण उमटवते अंतरीचे शब्द मोती. आज धरला मी तुझा हात वचन देते सोडणार कधी नाही. आज धरला मी तुझा हात वचन देते सोडणार कधी नाही. माझ्या विचारांना जशी धार त्या लेखणीचीच ती येई. माझ्या विचारांना जशी धार त्या लेखणीचीच ती येई. तर लेखणीला आपली मैत्रीण मानून सुंदर असे भाव व्यक्त करणारी ही रचना होती श्रोते हो. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी कविता आहे श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे. माधव सुखऱ्या गुरव दे धक्का मार अशा नावाने सरांनी लिहिले. गाव कवाड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून. आणि सर लिहित आहेत की लेखणीने लिहिले कलम, कलम केले अनिष्ट रूढींचे विचार. लेखणीने लिहिले कलम, कलम केले अनिष्ट रूढींचे विचार. विचारांची लेखणी देते जीवनाला आकार. विचारांची लेखणी देते जीवनाला आकार. तिच्यातून घडे नवविचारांचे सार. वा. विचारांची लेखणी देते जीवनाला आकार. तिच्यातून घडे नवविचारांचे सार. लेखणीने दिले स्वातंत्र्याचे विचार 150 वर्षे इंग्रजांचे गुलामगिरीतून. लेखणीने दिले स्वातंत्र्याचे विचार 150 वर्षे इंग्रजांचे गुलामगिरीतून. पण आजही आपल्या अज्ञानापायी मिरवते लेखणीचे ज्ञान इंग्रजीतून. पण आजही आपल्या अज्ञानापायी मिरवते लेखणीचे ज्ञान इंग्रजीतून. अतिशय सुंदर मार्मिक अशी ही रचना होती श्रोते हो. आणि पुढची जी एक कविता आहे ती आपल्याला पाठवलेली आहे सौ रेखा दामले, नागपूर येथून. आणि मॅडम लिहित आहेत की लेखणी काय वाणू तुझी महती. लेखणी काय वाणू तुझी महती. स्वामिनी तुझी साक्षात सरस्वती. स्वामिनी तुझी साक्षात सरस्वती. तिच्या कृपेने शब्द येती ओठावरती. सुंदर रचना साकारती कागदावरती. तिच्या कृपेने शब्द येती ओठावरती. सुंदर रचना साकारती कागदावरती. लेखणी सामर्थ्य तुझे अपरंपार. लेखणी सामर्थ्य तुझे अपरंपार. सुखविशी या दुःखविशी परांचे अंतर. सुखविशी या दुःखविशी परांचे अंतर. लेखणी प्रभावी थोर लेखकांची जीवनाची दिशा उजळते जनसामान्यांची. लेखणी प्रभावी थोर लेखकांची जीवनाची दिशा उजळते जनसामान्यांची. वा. खूपच सुंदर अशी रचना होती श्रोते हो की लेखणीची महती वर्णन करणारे भाव मॅडमनी या रचनेमध्ये मांडलेले होते. आणि मिलिंद खंदारे, नांदेड येथून सर लिहित आहेत की आज पुन्हा चाललो तिला भेटायला, पुन्हा नव्या भेटीचे क्षण अनुभवायला. आज पुन्हा चाललो तिला भेटायला, पुन्हा नव्याने भेटीचे क्षण अनुभवायला. किती भांडतो तुझ्याशी, किती रुसते तुझ्यावर. किती भांडतो तुझ्याशी, किती रुसते तुझ्यावर. इतकं सगळं असूनही तुझ्याशिवाय राहू शकत नाही हे सांगायला. इतकं सगळं असूनही तुझ्याशिवाय राहू शकत नाही हे सांगायला. आज पुन्हा चाललो तिला भेटायला, आज पुन्हा नव्याने भेटीचे क्षण अनुभवायला. सुंदर अशी रचना होती श्रोते हो. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी रचना आहे 8 ओळींची, जी आपल्याला पाठवलेली आहे सौ आशा मेलक, पुणे यांनी. आणि मॅडम लिहित आहेत की कागदावर नाचे तुरुतुरू छोटं लेखणीचं पाखरू. कागदावर नाचे तुरुतुरू छोटं लेखणीचं पाखरू. पसरती अक्षरांचे दाणे देवी सरस्वतीचे देणे. वा. पसरती अक्षरांचे दाणे देवी सरस्वतींचे देणे. आशय सुगंध दरवळे उमलता ती शब्द फुले. आशय सुगंध दरवळे उमलता ती शब्द फुले. सारस्वत करती सेवा घेता वाचक प्रसन्न व्हावा. सारस्वत करती सेवा घेता वाचक प्रसन्न व्हावा. वा. खूपच सुंदर असे भाव मांडणारी ही रचना होती श्रोते हो. आणि प्रत्येकाच्या लेखणीमध्ये असाच सुगंध हा शब्दांचा दरवळत राहावा.